तुम्हा सगळ्यांच्या रिक्वेस्टप्रमाणे आपण ही नाश्त्याची सीरीज पुन्हा 3 वर्षांनी चालू करतोय. त्यातही आपण पराठ्याची सीरीज करणार आहोत. ही पराठ्याची सीरीज तुम्हाला अशीच बघायची असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि त्यानंतर कुठल्या नाश्त्याच्या प्रकारची सीरीज करायची हे मला कमेंटमध्ये लिहून सांगा. आज तुम्हाला पराठ्याचा असा प्रकार दाखवणार आहे. तुमच्या घरात फळभाजी, पालेभाजी असं काहीही नाहीये ना, तरीसुद्धा तुम्ही अगदी 10 मिनिटांमध्ये हा पराठा करू शकता. खूप 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 भारी लागतो. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपला दुसरा चॅनल सरिताज किचन फूड अँड ब्लॉग्समध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. आज आपण करतोय कांद्याचा पराठा. घरात भाजी नाहीये, कांद्याचा पराठा अगदी पटकन होतो आणि खरं सांगतेय, लहान मुलं, मोठी माणसं सगळ्यांना खूप आवडतो. डब्यात द्यायला सुद्धा अगदी सोपा पदार्थ आहे. पटकन बघूया कसा करायचा. तर पहिल्यांदा कणिक मळू. 2 कप गव्हाचं पीठ घेतलंय. त्यामध्ये आपण घालूया 2 चमचे बेसन, ज्यामुळे पराठा खुसखुशीत होतो, चिवट होत नाही. चवीपुरतं मीठ घालायचं. सोबतच घालूया 2 टेबलस्पून तेल. आता याला मिसळून घेऊया आणि हे तेल सगळ्या पिठाला चांगलं चोळून लावूया. तर तेल सगळ्या पिठाला चांगलं लावून घेतलं, ज्याने पराठे छान भाजले जातात, एकसारखे खुसखुशीत होतात. आता थोडं थोडं पाणी घालू आणि याला घट्ट मळून घेऊ. खूप पातळ करायचं नाही. आणि हे बघा, आपली कणिक मळून झाली आहे. खूप पातळ केली नाही, अशी घट्टच ठेवली आहे. याला आपण थोडं तेल लावूया. तर याला आपण तेल लावून घेतलं. एक 5 मिनिटं भिजत ठेवू, कारण बेसन आहे त्यामुळे फार भिजवण्याची गरज नाही, नाहीतर पाणी सुटतं. बेसन घालण्याचं कारण, जर तुम्ही फक्त गव्हाचं पीठ वापरलं तर पराठा मऊ मऊ होईल, पण जर बेसन घातलं तर छान असा हलका फुलका खुसखुशीत होतो. 5 मिनिटं पीठ भिजतंय तोपर्यंत आपण कांद्याचं सारण करू. तर सारणासाठी 2 चमचे बेसन घ्यायचं. हे बेसन आपण थोडंसं भाजूया. गॅस आपण एकदम कमी करू आणि बेसन 2-3 मिनिटं मस्त भाजू. आणि हे घ्या, बेसन झालंय भाजून. गॅस बंद करूया आणि बेसन संपूर्ण गार करूया. बेसन भाजून झालं. आता लगेच कांद्याचं सारण तयार होईल. त्यासाठी आपल्याला कांदा लागतो आणि आपल्या मसाल्याच्या डब्यामधले काही मसाले लागतात. तर इथं मी 2 ते 3 कांदे असे उभे पातळ कापून घेतले. आपला पोटॅटो स्लायसर असतो त्याने असे स्लाइस करून घ्यायचे. यामध्ये आपल्याला घालायची भरपूर अशी कोथिंबीर, 2 टेबलस्पून कसुरी मेथी, अर्धा चमचा जिरेपूड, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा चाट मसाला. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. भाजून गार केलेलं बेसन घालायचं आणि याला मिक्स करायचं. आता इथं मी थोडंसं बेसन मंद आचेवर भाजून घातलं. तुम्हाला जर सकाळच्या घाईमध्ये करायचं आहे किंवा पटकन पदार्थ करायचा आहे तर बेसन भाजायला वेळ जाणार, ते गार व्हायला वेळ जाणार. मग यावेळी तुम्ही काय करू शकता, आपली फुटाण्याची डाळ असते ती मिक्सरला फिरून 2 चमचे घातली तरी चालते. आता याला फक्त मिसळताना खूप दाबून मिसळायचं नाही, हलक्या हाताने मिसळायचं, नाहीतर याला पाणी सुटेल. आणि याला आपण मिसळून घेतलं आणि आपलं हे कांद्याच्या पराठ्याचं सारण तयार झालं. तर आपल्याला ना पहिल्यांदा 2 उंडे घ्यायचे. हा पहिला आणि हा दुसरा. तर या पराठ्याचा उंडा आपण थोडा वेगळा भरतो. आपलं ते लच्छा पराठा कसा असतो अगदी तसं. तर आपल्याला पहिल्यांदा 2 पोळ्या लाटून घ्यायच्या आणि मग त्याच्यापासून आपण पराठ्याचे उंडे तयार करू. तर पोळी लाटताना चांगली अशी पातळ लाटायची, आपली नेहमी चपाती कशी लाटतो तशी. तर आपली एक पोळी लाटून झाली, हिला काढून घेऊ आणि दुसरा उंडा लाटून घेऊ. तर आपली दुसरी पोळी पण लाटून झालेली आहे. आता आपण काय करूया, हे जे सारण आहे हे आपण याच्यावर पसरून घालायचं. तर आपण हे पसरून घेतलेलं आहे. आता याच्या रिकाम्या ज्या कडा आहेत ना, त्याला आपण थोडंसं पाण्याचं बोट फिरून घ्यायचं. याच्यावर ही दुसरी पोळी ठेवायची आणि याला चिकटवायचं. थोडंसं आपण हलक्या हाताने लाटून घेऊ. आता आपल्याला याला कापून याचे उंडे तयार करायचे. हे उंडे तयार झाले. आता आपण याचा रोल करूया या प्रकारे. तर 2 छोट्या छोट्या पोळ्या केल्या आणि त्याचे आपले 3 पराठ्याचे उंडे तयार झाले.
तुम्ही मोठी केली तर 4 किंवा 5ही होतील. आता याच्यापासून पराठा लाटून घेऊ. तर पराठा कसा करायचा, पोळपाटावर थोडं पीठ घालायचं, याच्यावर पीठ घालून थोडंसं असं प्रेस करायचं या प्रकारे. थोडं वाकडं तिकडं झालं तर काही हरकत नाही. याला पीठ लावायचं भरपूर, वरून थोडीशी कोथिंबीर घालायची, थोडेसे काळे तीळ घालायचे आणि याला लाटायचं. लागेल तसं पीठ लावायचं आणि याला असं खूप पातळ नाही, असं मध्यम जाड लाटायचं. आणि हे घ्या, आपला पराठा लाटून झालेला आहे. दिसायला हा पराठा कितीही असा वेडावाकडा दिसला ना, तरी सुद्धा पराठ्यांमधला सगळ्यात बेस्ट लागणारा खुसखुशीत पराठा हा. तर आपला पराठा एकतर मी लाटून घेतला, असे बाकीचे 2 पराठे लाटते आणि मग आपण भाजायला घेऊ. पराठे लाटून झालेत, भाजूया. तर तवा मी आधीच तापायला ठेवला होता. पराठा करताना तवा चांगला तापलेला असेल तर पराठे छान होतात. तवा छान तापला, याला तेल किंवा तूप लावूया. थोडंसं तेल घालू आणि पराठे एक एक करून भाजायला घेऊ. आता हा पराठा काही फुगत बिगत नाही आहे, मस्त असा क्रिस्पी होतो आणि खूप भारी लागतो. त्यामुळं गॅस आपण मध्यम ठेवू आणि याला भाजूया. थोडासा भाजला एका बाजूने की उलटायचं. दिसायला मस्त दिसतोय ना. हे बघा छान दिसतोय ना, हे तीळ किती खुलून दिसतात, मस्त. ही बाजू बघा मस्त क्रिस्पी झालेली आहे. दुसरी बाजू पण भाजूया. तर दुसरी बाजू पण भाजत आली. आधी या बाजूला आपण थोडंसं तूप लावून घेऊया. पराठा उलटून घेऊ. हे बघा मस्त भाजला गेला आहे. वरून तूप किंवा बटर लावा किंवा लोणी घ्या, जे आवडतं ते. पराठ्याला लावून घ्यायचं आणि पराठा काढायचा. आता बाकीचे पराठे पण असेच फटाफट भाजायचे. खूप गॅस कमी करू नका, मध्यम ते मोठा ठेवा. एकदम कमी केला तर पराठे असे चांगले होणार नाहीत, त्याचे लेयर्स खुलून येणार नाहीत. तर अशा प्रकारे तुम्ही बघितलं कांद्याचं सारण हे आयत्या वेळीच करायचं, आदल्या दिवशी करता येणार नाही, कारण तो कांदा कच्चा असतो, त्याचा खूप वास सुटू शकतो. पराठे करायला घ्यायच्या आधी कांदा स्लाइस करायचा, त्यात सगळे मसाले बिसाले मिसळायचे, फुटाण्याची डाळ बारीक करायची आणि सारण तयार होतं. पराठे लाटायचे आणि मोठ्या आचेवर पटापट भाजायचे. 2 पोळ्या लाटल्या की 4 ते 5 मोठे मोठे पराठे होतात. तर आता हा पराठा खायचा कसा, तर तुम्ही याला चटणीसोबत किंवा अ, दह्यासोबत खाऊ शकता किंवा तुम्ही डब्यामध्ये देणार असाल तर काय करायचं, गरम गरम पराठा असतो, त्याला असं त्याच्यावर लोणी किंवा बटर लावायचं, तूप लावायचं आणि त्याला असं हाताने थोडंसं गरम गरम असताना चुरगळायचं, म्हणजे लेयर्स आपोआप मोकळ्या होतात. ते लोणी बटर त्याच्या आतमध्ये जातं आणि मग पूर्ण गार झाला की डब्यामध्ये भरायचा, म्हणजे मग मुलांना तो चवीलाही चांगला लागतो, खुसखुशीत होतो. तर अशा प्रकारे आज आपण अजून एक पराठ्याचा प्रकार केला. तुम्हाला जर काही वेगळा प्रकार बघायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही सीरीज आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. हॅपी कुकिंग.